परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोङ्कारवेद्यम् यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वम् याचा अन्वय असा आहे बघा, सोपा आहे. अहम हा करता लावायचा आधी समजा. अहम परात्मानमेकम जगद्बीजम आद्यम निरीहम निराकारमोंकार रूपम यतो जायते. इथपर्यंत अन्वय नाही, एक आकार टाकला की येऊन जातो इथपर्यंत. पुढे थोडा आहे मग. येन विश्वम पाल्यते आणि खालच्या ओळीमध्ये यत्र विश्वम लीयते तम ईशम भजे. तम ईशम भजे भजे बघा, भजेचं नाव आलं इथं. आता अर्थ असा होतो, अहम म्हणजे मी, परात्मानम त्या परमात्मा स्वरूप परमात्मा असणाऱ्या महादेवा अजून एक स्वरूप असणारे महादेव, अजून जगद्बीजम आद्यम संपूर्ण जगाचं आदी कारण असणारे महादेव, अजून निरीहम निरिच्छ, निर म्हणजे नाही आणि इह म्हणजे इच्छा, कोणत्याच प्रकारची इच्छा ज्यांना नाही असे महादेव, अजून निराकारम निराकार स्वरूप असणारे महादेव, अजून रे ओंकार वेद्यम. इथं तृतीय तत्पुरुष समास आहे. पुढे तृतीय तत्पुरुष समास. ओंकारेण वेद्यम इति ओंकार वेद्यम. ओंकाराकडून जाणल्या जाण्यास योग्य हा महादेव. ओंकाराकडून ओंकाराने जो जाणला जातो तो. यतः जायते, ज्यापासून संपूर्ण विश्व निर्माण होते. येन विश्वम पाल्यते, ज्यापासून संपूर्ण विश्व हे पालन केल्या जाते. यत्र विश्वम लीयते, ज्या ठिकाणी संपूर्ण विश्व लीन होते. तम अशा महादेवाला, ईशम अशा महादेव स्वरूप ईश्वराला अहम भजे, मी त्याचं काय करतो, भजन करतो, सेवा करतो. बरोबर. जय श्रीराम.